नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर साबळे। आज आपण थोडंसं म्युच्युअल फंड या टॉपिकवरती बोलणार आहोत। म्युच्युअल फंड SIP करताना आपल्या हातातून काही चुका झाल्यात, सपोज काही त्या मनी मॅनेजमेंट आपल्याला माहिती नाही आहे किंवा SIP मधून रिटर्न्स येतात म्हणून या तत्वावरती आपण SIP स्टार्ट केली, परत SIP मध्ये आपण काही बेसिक चुका करतो की SIP हे तुकडे करून एकाच मोठ्या अमाऊंटचे तुकडे करून ती इन्व्हेस्ट करतो। अशा बऱ्याच चुका SIP मध्ये येतात, तर त्याबद्दल आपण जरा बोलूया। सपोज आपण एक SIP करताना एक मेजर चूक होती आपल्याकडून, त्याबद्दल बोलूया सध्या। सपोज आता आपण इथे केलेला एक प्लॅन की 10,000 रुपये तुम्ही SIP केली, ती 12 महिने तुम्ही भरताय, तर टोटल वर्षाचे होतात 1,20,000 रुपये। आपण असं पकडू की आपण SIP भरले 5 वर्ष, 1,20,000 रुपये आपण 5 वर्ष भरले, तर ती रक्कम जवळजवळ 6 लाख रुपये होते। ओके, तर 6 लाखावरती SIP आपल्याला रिटर्न्स किती देते? 15% रिटर्न्स देते। मॅक्झिमम आपण पकडून चालूया की मॅक्झिमम आपल्याला 15% रिटर्न दिलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला 90,000 रुपये प्रॉफिट जनरेट झालेला आहे। ओके, तर हा 90,000 रुपये प्रॉफिट, आता सपोज 5 वर्षानंतर जर का तुम्हाला इमर्जन्सी लागली तर 90,000 रुपये तुमच्या कुटुंबाला, मला 90,000 रुपयेचा प्रॉफिट झालेला, हा आपण बघितलं की 90,000 रुपयेचा प्रॉफिट झालेला, पण आपण या 90,000 तो पण 5 वर्षानंतर तुम्हाला झालेला, पण ह्या 90,000 पेक्षा जर तुम्हाला आपण पहिल्याच वर्षी जर जास्त प्रॉफिट देण्याचा प्रयत्न केला तर, म्हणजे आपण रक्कम तर भरतोय, बघा तुम्ही मंथली किती 1,000 रुपये भरताय? 10,000 रुपये, वर्षाचे होतात ते 1,20,000 रुपये, पण 5 वर्ष किंवा 10 वर्षामध्ये जर तुम्हाला काय झालं तर मॅक्झिमम त्याच्यावर 1, 2, 3 लाख रुपये वाढून भेटतात, पण त्याऐवजी जर तुम्हाला जास्त रक्कम जर मिळाली तर चांगलं आहे की वाईट आहे? मग आपण तुम्ही जी रक्कम भरताय त्याच्यावरती आपण 3 प्रकारचे इन्कम जनरेट करू शकतो। हा आपला एक थोडासा मनी मॅनेजमेंटचा पार्ट आहे, आपण तो बघून घेऊया। ठीक आहे, इथे सेम पार्ट पकडू आपण। 10,000 रुपये मंथली, 1,20,000 रुपये तुम्ही भरताय आणि तिथे 3 इन्कम जनरेट होतात। एक अर्निंग म्हणजे आपण पकडूया हे इयरली अर्निंग पकडूया। ओके, आणि त्यानंतर बॅकअप प्लॅन, म्हणजे सपोज तुम्हाला जर काय झालं तर एक बॅकअप मोठी रक्कम तुम्हाला मिळेल, आणि दुसरा पार्ट आहे की तुमची SIP पण सुरू राहील। मग ती कशा प्रकारे बघूया। सपोज तुम्ही पहिल्या वर्षी 1,20,000 रुपये जर भरले तर तुम्हाला ऑलरेडी तुम्ही भरतातच SIPच्या थ्रू, पण इथे जर भरले आपण जे मनी मॅनेजमेंट करणार आहे त्या बेसिसवरती, तर पहिल्या वर्षी भरल्यानंतर तुमचं अर्निंग नेक्स्ट इयर 1 वर्षानंतर तुम्हाला जवळजवळ 47,000 रुपये दरवर्षी फिक्स इन्कम रिटर्न होणार आहे, फिक्स। ओके, आणि हे इन्कम तुमचं जवळजवळ 30 वर्ष तुम्हाला येत राहणार आहे, हे फिक्स इन्कम तुम्हाला येत राहणार आहे। त्यानंतर यदाकदाचित जर तुम्हाला 1,20,000 रुपये भरून, ओके, जर सपोज देव ना करू पण तुमची डेथ झाली वगैरे वगैरे, ज्याच्या नावावरती SIP, तर आपल्या कुटुंबाला एक बॅकअप मनी लागतो। तर आता आपण बघितलं की तिथे 90,000 रुपये आपण प्रॉफिट जनरेट केला आणि 6 लाख रुपये आपले जमलेले 5 वर्षात, तर ही अमाऊंट आपल्या कुटुंबाला सफिशियंट आहे का? आपण भरतो रक्कम आहेच आहे, पण ही रक्कम आपल्याला सफिशियंट आपल्या कुटुंबासाठी नाही। पण त्याऐवजी जर हा बॅकअप प्लॅन आपण यूज केला तर ही रक्कम जरी भरली आपण, तर त्याच्यावरती आपल्याला 14,40,000 रुपयाचा बॅकअप प्लॅन म्हणजे तुमच्या कुटुंबाला डायरेक्टली मिळणार आहे। ही अशी तरतूद आपण त्या तुमचे पैसे भरणारे त्या याच्यामध्ये आपण करणार आहे। ठीक आहे, त्यानंतर दुसरा राहिला प्लॅन की SIP ला नवीन रक्कम न भरता या इन्कम मधूनच आपण SIP फ्री मध्ये स्टार्ट करणार आहे। मग ती कशी करायची, हा सगळा प्लॅन कसा डेव्हलप करायचा, याचं मनी मॅनेजमेंट कसं करायचं, याची सुरुवात कशी करायची, जर आपल्याला नक्कीच या प्लॅन बद्दल माहिती हवी असेल तर आमच्या ऑफिसला येऊन भेट द्या किंवा मला कॉल करा, मी खाली आमचा नंबर दिलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद।